आज पुरुषोत्तम मासातील दशमी. त्यानिमित्त आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये साठे गल्ली येथे संत नामदेव महाराजांचं मंदिर आहे. इथे आपण श्री विठ्ठल व रुक्माई यांना धोंड्याची सेवा अर्पण करण्यासाठी आलेलो आहे. तर सर्वप्रथम पाद्य पूजन करून घेतलं आपण श्री विठ्ठलांचं. भगवंताच्या सेवेत एक वेगळाच आनंद जाणवत होता. त्यानंतर भगवंताच्या चरणाला आपण चंदन अर्पण केलं. त्यानंतर बुक्का देखील अर्पण केलेला आहे. आता आपण अखंड अक्षदा अर्पण करून घेणार आहोत चरणांवर. त्यानंतर भगवंतांना आपण 5 पानाचा विडा, अक्षदा, सुपारी व पुष्प अर्पण करून घेतलं. त्यानंतर रुक्मिणी मातेच्या चरणांना चंदन व हळदी कुंकू अर्पण करून घेतलेला आहे आपण. त्यानंतर रुक्मिणी मातेच्या चरणावर देखील आपण अक्षदा अर्पण करून घेतल्या. त्यानंतर श्री विठ्ठलांचे पुजारी प्रशांत टिंकू महाराज यांनी विठ्ठलांना हार अर्पण करून घेतलेला आहे. लगेच रुक्मिणी मातेला देखील हार अर्पण करून घेतला. त्यानंतर आपण श्री विठ्ठलांना शुभ्र वस्त्र अर्पण करून घेत आहोत. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, कर कटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. त्यानंतर श्रीफळ, टावेल, टोपी आपण श्री विठ्ठलांना अर्पण करून घेतलेली आहे. त्यानंतर रुक्मिणी मातेची देखील आपण खणानाराने ओटी भरून घेत आहोत. मी ओटी भरतच होतो तर चरणावरचं फुल पडलं, तुम्ही मातेच्या बघू शकता. 1 मिनिटासाठी असं वाटलं की जणू काही भगवंताने अलगद आपल्याला गळा भेट दिलेली आहे आणि आपली साधी भोळी सेवा मान्य करून घेतलेली आहे. त्यानंतर बेलाचं पत्र आपण विठ्ठलांना अर्पण करून घेतलं. आता हे भगवंतासाठी तयार केलेलं आपण धोंड्याचं ताट जे आहे ते आता आपण विठ्ठल व रुक्माई मातेला विधिवत ओवाळून घेत आहोत. याच्यामध्ये तांब्याच्या दिव्यामध्ये तुपाचा दिवा आपण श्री विठ्ठल व रुक्माई मातेला आपण ओवाळून घेत आहोत विधिवतपणे. अगदी सर्व पूजा एकदम व्यवस्थित झाली, मनाला एक वेगळाच आनंद मिळाला. त्यानंतर आपण भगवंताला बतासे, धोंडे या सर्वांचा नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर रुक्मिणी मातेला देखील नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तेवढ्यामध्ये आरतीचा टाइम झाला तर अगदी विधिवतपणे आरती करून घेतलेली आहे या काकांनी. त्यानंतर सर्व भजनी मंडळाला आरती देऊन घेतलेली आहे. आपण देखील आरती घेतलेली आहे. तेवढ्यात माझं लक्ष गेलं या लहान गोंडस मुलीकडे. तुम्ही बघू शकता ही कशी करत आहे. एवढी लोक समोर बसलेली आहेत, तेवढ्या लोकांमध्ये सुद्धा ही कशी येड्यावणी करत आहे बघा. जणू काही मला असं वाटलं की एक सेकंदासाठी माझी येडामाईच या भगवंताच्या स्वरूपामध्ये डोंगर उतरून खाली येत आहे या मुलीच्या स्वरूपामध्ये. खरंच मनाला खूप म्हणजे खूप समाधान, सुख मिळालं. त्यानंतर सर्वांना धोंडे, बतासे सर्व काही प्रसाद आपण दिलेला आहे. त्यानंतर विठ्ठलांना साष्टांग प्रणाम करून क्षमा याचना केली. काही चुकलं असेल तर क्षमा असावी म्हणून आपण विनंती केली.